आता शेती करून एवढं वाढवा झालं, परत शेती करायची का? पण आता मुलं अजून सगळं वस्तू पण लागून करायला कसं करायचं? बाहेर घेता येत नाही. बाहेर नाही घेता येत. बरं चला, अजून 5 पायऱ्या थोडं असंच चढता. रग लागत नाही. काय सांगा, या खाली जाऊन द्या, लय रग लागेल तुम्हाला. नाही तर रग लागत ही जास्त. मी तर काही गोळ्या औषधं देणार नाही. पायी चालून देत नाही. हां. अशी चालून जाते. बिंदास चाला. नाही, रग कमी झाली आता. हां, रग कमी झाली. रग कमी झाली ना. या खाली. काय काय कमी झाली जरा. तुम्ही मगाशी कसं सोड, काय काय त्रास होतो तुम्हाला? मला खोब्यापासून अशी चमक निघते. हां. पार पूर्ण पायापर्यंत जीव नाहीये. बरं. इथपर्यंत असं रग लागते. किती दिवस झाले? चालता येत नाही अजिबात. हा, किती 10 दिवस दिवस झाले. 10 दिवस झाले. डायरेक्ट चालता येत नाही. तरी किती रग चालतं? लागते इथं. रग लागते. उभं राहता येतं? उभं राहिलं तरी रग लागते खोब्यात. बरं, मग किती वेळ उभं राहतात? लय तरी 5 मिनिटं. 5 मिनिटानंतर नाही उभंच राहू शकत नाही. नाही, मग लय रग लागते. बरं, काय झालं? तर पडल्या होत्या का काही लागलं होतं? काय नाही, अचानकच झाले मला. अचानक झालं. बरं, डॉक्टर गेले? 2 डॉक्टर केले. काय म्हणे ते एक बोलले चमक आली, त्याच्यामुळे शिरेवर शिर चढली. त्यांच्याकडे गेले, त्यांच्या गोळ्या खाल्ल्या, काहीच फरक नाही. शेवटी पाटील सर आहेत आमच्या, त्यांच्याकडे गेले होते. त्यांनी मग ते एक्सरे काढून गोळ्या दिल्या, पण तरी पण मला काहीच फरक नाही. बरं, मला जिना चढून दाखवता? जिना चढून दाखवता? जिना जिना आता मग आताच गेलाय पायी, तर ते जिना कधी चढणार मी. जिना कधी दाख उभा राहिला तुम्हाला? दाख उभा राहिला? टेन्शन आलं? नाव काय तुमचं? मेघा बांगर. मेघा बांगर. वय किती तुमचं ताई? 42. 42. आता जर चालायचा त्रास येतो, इथपर्यंत कसं काय आलं जिना चढून तुम्ही? धरून धरून आले. आहो, धरून आले. काय करता. बरं, काय ऑपरेशन झालंय ताई? ऑपरेशन नाही, सीझर आहे 2 ना. सीझर आहे. फक्त मला जिना चढून दाखवा, 5 पावलं, परत 5 पायऱ्या खाली या. मला बघायचं कसं चालतं तुम्ही. ठीक आहे? बरं. काम काय करता? शेती आहे ना. शेती आहे. आता शेती करून एवढं वाढवा झालं, परत शेती करायची का? पण आता मुलं अजून सगळं वस्तू पण लागून करायला कसं करायचं? बाहेर घेता येत नाही. बाहेर नाही घेता येत. बरं चला, अजून 5 पायऱ्या थोडं असंच चढता. रग लागत नाही. काय सांगा, या खाली जाऊन द्या, लय रग लागेल तुम्हाला. नाही तर रग लागत ही जास्त. मी तर काही गोळ्या औषधं देणार नाही. पायी चालून देत नाही. झोपताना काही त्रास होतो? होतो ना. काय त्रास होतो? दुखतं जास्त. तिथे ही साईडला रग लागते. अच्छा, कुशीवर झोपता येतं इकडं तिकडं? ह्याच कुशीवर फक्त, नाही तर मग असं सरकता येत नाही. सरळ पण झोपता येतं का नाही? नाही, दुखतं इथं मध्ये मानते. ठीक आहे, झोपा. बरं व्हायचं? बरं व्हायचंय म्हणून तर आले मी. कोणी सांगितलं तुम्हाला? वैशाली बांगर. ती बरी झाली का? बरं, ती बरी झाली म्हणून तुम्ही आल्या. हा, मग तिला मी रात्री फोन केला, मग मी तुम्हाला फोन केला. तिला मी विचारलं तर मला म्हणलं, अगं तुझ्यासारखंच झालंय. मला म्हणले, अगं मग तू खेळला जाता सरांकडे, तुला फरक पडेल. ठीक आहे, चालेल. तेव्हा मग आले. गोळ्या औषधं खाता आता? हा, चालू येत. आजपासून नाही खायचं? अजिबात नाही, बंद करू. ठीक आहे. कमरेला? हा, झालंय फरक. बरं, चालून दाखवा ना मला. हा, या इकडे माझ्याकडे चालत आहे. पहिल्यापेक्षा किती बरं वाटतंय? 50% फरक वाटला. रग लागत होती नाही पायाला. अच्छा, कमी झालेली आहे. आता पायऱ्या चढून दाखवा. सणासन जायचं आणि सणासन खाली यायचं. आता मग अशी धरून चालली होती, अशी चालून जाते.
बिंदात चाला. नाही रग कमी झाली आता. हा रग कमी झाली. रग कमी झाली ना, या का काय कमी झाली जरा. तुम्ही मागाशी कसं चढत होत्या? नाही मला असं धरून चढ आणि तर जास्त रोग लागायची, पण आता मला चांगल्यापैकी फरक झाला वाटतं. सुखासुखी राहायचं असेल तर शेताचे काम कमी करा. आता नाही तर मुलाचं ऑपरेशन शिक्षण करायचं का? असतोपर्यंत तर 2 वर्ष ऑपरेशन तरी मला करायचं? करणंच आहे डॉक्टर. करा ना ताई, मी कुठं नाही म्हणतो, या इकडं. असं आहे ना. त्याचे आता तो मोठा सुटला का मग काय नाही. मग ते आणि- ते पण करायचं नाही, मी पण करायचं. तुम्हाला उपचार करून किती वेळ लागला? बसायचं. अर्धा तास लागला. किती वेळ झाला तुम्हाला करून? अर्धा तास झाला असेल. अर्धा तास झाला. काही गोळ्या औषधं, नाही काही इंजेक्शन? नाही. मग कसे काय बोलत तुम्ही, काय लावून आल्या त्या? बेल्ट कुठे आहे तू? हे फक्त द्यायचे. मग बेल्ट लावायचा? नाही वाटत मला. बेल्ट का दिलाय तुम्हाला? वाकू नका म्हणून. हा. तुम्हाला मणक्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे दिलाय. तो मणक्याचा प्रॉब्लेम का होत बोलला का तुम्ही वाकून काम केलं म्हणून. ठीक आहे, तुमच्या मनात आलं होतं का एवढा फरक पडत? नाही. हा, नव्हतं वाटत. काही इंजेक्शन दिलं मी? नाही. पेन किलर, काही गोळी? काहीच नाही ना. काहीच नाही. ठीक आहे ना. जर मणक्याचा त्रास आहे जोपर्यंत तो क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्ही बरे होणार नाही. नाही तर माझे विरेल अजून किती डॉक्टर करा, इंजेक्शन घेतले तुम्ही आत्ता, गोळ्या पण खाल्ल्या. ठीक आहे, व्यवस्थित राहा, आरामात राहा, जास्त ओव्हरलोड काम करू नका, तर तुम्ही बऱ्या व्हाल. ती बांगर बरी झाली ना, तुम्हाला बरं झाला ना, अजून बरेच जण बरे व्हायचे, सगळे बरे व्हायचे ना. व्हायचंय ना. पण का एक लिमिटमध्ये येत आहे. कुठल्याही गोष्टीची सीमा आहे, सीमा आहे. बरोबर ना. ती सीमा ओलांडली तर मेघाचे बादल होतील. होते ना. ठीक आहे, काही नाराज वगैरे? नाही. ठीक आहे, ओके.